एक आकडा आहे 91.62%. पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात असा आकडा क्वचितच दिसतो. रांगा लागल्या, बोटावर शाई लागली, बूथबाहेर हसरे चेहरे दिसले. पण याच राज्यात आणखी एक आकडा आहे 90,82,000. इतक्या मतदारांची नावं यादीतून वगळली गेली. एक आकडा उत्सवाचा, दुसरा आकडा प्रश्नांचा. आज रात्री याच दोन आकड्यांमध्ये उभं राहून थोडा विचार करायचा आहे. ऑक्टोबर 2025मध्ये निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार यादीची विशेष सखोल पडताळणी सुरू केली. उद्देश सांगितला गेला: मृत मतदार, स्थलांतरित मतदार, बनावट नोंदी काढून यादी स्वच्छ करणं. प्रक्रिया संपली 2026मध्ये. अंतिम यादी प्रकाशित झाली 6 आणि 9 एप्रिल रोजी. आणि तेव्हा कळलं, एकूण 90.82 लाख नावं वगळली गेली. राज्याच्या एकूण मतदारांच्या जवळपास 12%. यातले 65 लाख मतदार खरोखरच मृत, स्थलांतरित किंवा डुप्लिकेट होते. ते ठीक आहे. पण उरलेल्या 27 लाख लोकांची नावं वगळली गेली एका शब्दाखाली: लॉजिकल डिस्क्रिपन्सी. विचार करा, तुमचं नाव आधार कार्डवर एका पद्धतीने लिहिलेलं आहे, रेशन कार्डवर थोडं वेगळं, मतदार यादीत आणखी थोडं वेगळं. बंगाली लिपीतलं नाव रोमन लिपीत लिहिताना 3 वेगवेगळ्या पद्धती होऊ शकतात. उर्दू, फारसी मुळाचं नाव असेल तर 4-5 पद्धती होतात. संगणकाला हे समजत नाही. तो म्हणतो हे एकच नाव असू शकत नाही आणि नाव वगळलं जातं. मुर्शिदाबाद जिल्ह्यात 7.43 लाख नाव वगळली गेली एकट्या जिल्ह्यात. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट, या यादीत 65 निवडणूक कर्तव्यावरचे अधिकारी होते, म्हणजे ज्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर त्यांचा EPIC नंबर लिहिलेला होता, त्याच नंबरचं नाव यादीतून गायब झालं. हे अधिकारी इतरांचं मतदान घ्यायला गेले, त्यांनाच मतदान करता आलं नाही. 27 लाख लोकांनी अपील केली. ट्रिब्युनल्स किती? फक्त 19. पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी किती अपिलांची सुनावणी झाली? 138. यातले 136 मंजूर, 2 नामंजूर. 27 लाख विरुद्ध 138. हे न्यायाचं गणित आहे की लोकशाहीचं? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं? निवडणूक थांबवता येणार नाही, घटनात्मक गोंधळ होईल. पण ज्यांची नावं वगळली त्यांना पुढच्या निवडणुकीत मतदार राहण्याचा हक्क अधिक मौल्यवान आहे. बूथबाहेर वैध ओळखपत्र हातात घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीला हे पुढच्या वेळी किती सांत्वन देणारं असेल? एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदार यादीतून नाव वगळलं जाणं ही फक्त मतदान न करता येण्याची गोष्ट नाही. बंगालमधून बातमी आहे. एक घरकाम करणाऱ्या महिलेला बँकेने सांगितलं, तुमचं घरकर्ज रद्द होतंय कारण तुम्ही आता पात्र मतदार नाही. काही ठिकाणी कामगारांना मालक सांगतायत, नाव यादीत नसेल तर नोकरी जाईल. मतदार यादी हा फक्त निवडणुकीचा कागद राहिलेला नाही, तो ओळखीचा कागद बनलाय. आणि ओळख गेली की बँक, नोकरी, सरकारी योजना सगळं हलू लागतं. आता थोडं स्वतःकडे बघा. तुमच्या आधार कार्डवरचं नाव, पॅन कार्डवरचं नाव, मतदार ओळखपत्रावरचं नाव, तीनही ठिकाणी अगदी एकसारखं नाव आहे का?
वडिलांचं नाव आद्याक्षरात की पूर्ण? सौ की श्रीमती? बंगालमध्ये जे घडलं ते उद्या महाराष्ट्रात होणार नाही याची काय खात्री? आपल्याकडेही मराठी नाव इंग्रजीत लिहिताना एकसारखी लिहिली जात नाहीत. पाटील आणि पटेल, देशमुख आणि देशमुख. संगणकासाठी ही वेगवेगळी माणसं असू शकतात. प्रश्न पक्षाचा नाही, प्रश्न तृणमूल विरुद्ध भाजप असा नाही, प्रश्न यादीचा आहे. ज्या यादीच्या आधारावर लोकशाही उभी आहे ती यादी जर संगणकाच्या तर्काला बळी पडत असेल तर लोकशाहीचा पाया कुठे आहे? 91.62% मतदान झालं. हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. पण त्या आकड्याखाली 27 लाख लोक उभे आहेत ज्यांच्याकडे ओळखपत्र होतं, मतदान करायची इच्छा होती, पण यादीत नाव नव्हतं. लोकशाही म्हणजे फक्त मतदानाला जाणाऱ्यांची बेरीज नाही. लोकशाही म्हणजे मतदानाचा हक्क असणाऱ्या प्रत्येकाची बेरीज. जेव्हा यादीच चुकीची होते तेव्हा निकाल बरोबर असला तरी प्रक्रिया अपूर्ण राहते. विचार करा, तुमच्या वाडवडिलांनी ज्या हक्कासाठी संघर्ष केला तो हक्क आज एक स्पेलिंग मिसमॅचमध्ये हरवू शकतो का? विचार करा, पुढच्या निवडणुकीआधी आपण आपलं नाव, पत्ता, ओळखपत्र तपासून ठेवायला हवीत का? विचार करा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगा, तपासा. जर हा विचार तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल, जर हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर आवाजचं सबस्क्राईब बटन दाबा. कारण लोकशाहीच्या याद्या तपासणारे आपणच असायला हवं, कोणी दुसरा नाही. नमस्कार.